हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। येत्या 15 दिवसात थेट दिल्लीमध्ये भाजपमध्ये प्रवेश होणार। एकनाथ खडसेंची माहिती। भाजपतल्या जुन्या नेत्यांच्या आग्रहानुसार घरवापसीचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया। संकटकाळात साथ देणाऱ्या शरद पवारांचा कायम ऋणी राहणार। घरवापसी वेळी खडसेंच्या भावना। भाजप प्रवेशानंतर खडसेंची राज्यपालपदी वर्णी लागण्याची शक्यता। विझलेल्या दिव्याबाबत का बोलता, त्यांचं हॉटलाईन केंद्रात। गिरीश महाजनांचा खडसेंवर घणाघात, तर कोणाची नाराजी असल्यास दूर करण्याचा प्रयत्न करेन, खडसेंची प्रतिक्रिया। खडसेंवर बऱ्याच दिवसांपासून दबाव होता। राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांची प्रतिक्रिया, तर महाराष्ट्र भाजपबद्दल बोलण्यास एकनाथ खडसेंचा नकार। फडणवीस नेते असले तरी राज्यातले सर्व अधिकार पुन्हा विनोद तावडेंकडे जात आहेत। खडसेंच्या घरवापसीवरून रोहित पवारांचं विधान, तर फडणवीस सर्व वाद लीलया सोडवत असल्याचं चंद्रकांत पाटलांचं उत्तर। खडसे फडणवीसांमध्ये कोणताही विरोध नसून खडसेंना सर्वाधिक मानाचं स्थान देवेंद्र फडणवीसांनी दिलं। बावनकुळेंची प्रतिक्रिया, फडणवीसांच्या मनात खडसेंबद्दलचा सन्मान कायम असल्याचाही दावा। काँग्रेस हायकमांडशी बोलणं झालंय। सांगलीमध्ये ठाकरेंचाच उमेदवार, संजय राऊतांचा दावा। तर सांगलीमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाल्यास ठाकरेंचं डिपॉझिट जप्त होणार। नितीश ठाकरे, नितेश राणे यांची टीका। मुख्यमंत्री एकदा 5 तास गायब होते। एकाच जागेसाठी शिंदेंनी 5 जणांचा बळी दिला। आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा, ज्यांनी साथ दिली त्यांचाच घात केल्याची ही टीका। आपल्या घरात काय जळते ते आधी पहा, मुख्यमंत्री शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर पलटवार। तर कुवतीप्रमाणे वक्तव्य केली पाहिजेत, श्रीकांत शिंदेंचाही आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल। डॉक्टर नसतो तरी 1.5 वर्षांपूर्वी मोठं ऑपरेशन केलं, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। काही लोकांचं कमरेचे आणि गळ्याचे पट्टे उतरवले, अशी ही टीका। गुढीपाडव्याच्या दिवशी मवियाच्या जागा वाटपाची अधिकृत घोषणा। नरिमन पॉइंटच्या शिवालयात शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंची संयुक्त पत्रकार परिषद होणार। काँग्रेसचा प्रस्ताव वंचितनं फेटाळला। वराती मागून घोड्याचा विचार कोण करतं, पटोलेंच्या प्रस्तावावर आंबेडकरांची खोचक टीका। तर 2 दिवसात उर्वरित जागांबाबत निर्णय जाहीर करू, आंबेडकरांची माहिती। माझ्या वक्तव्याची सोशल मीडियावर तोडफोड करून विपर्यास करण्यात आला, अर्चना पाटलांचं स्पष्टीकरण। माझा नवरा भाजपचा आमदार, मी राष्ट्रवादीत कशाला वाढवू, अर्चना पाटलांनी केलं होतं वक्तव्य। मुंगीरालालपेक्षा भयंकर स्वप्न राऊतांना पडतात, राणेंना जेलमध्ये टाकू, या वक्तव्यावरनं महाजनांची राऊतांवर टोलेबाजी। तर महाजनांनी जळगावची लोकसभा वाचवावी, राऊतांचं प्रत्युत्तर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।